तो की राज्यामध्ये 2026ला चांगल्या प्रमाणाचा पाऊस पडणार आहे, म्हणजे जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे जे खरीप आहे, म्हणजे खरीप चांगलं कशामुळे येणार आहे, पाऊस पिकाला लागल तसा पडणार आहे, त्याच्यामुळे खरीप चांगले येणार आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जास्त पडणार आहे, त्याच्यामुळे रब्बी चांगले येणार आहे. म्हणजे यावर्षी दोन्ही पिकं चांगले येणार म्हणून शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. बरेच माध्यमातून म्हणतात की दुष्काळ पडणार आहे, काही गवतच उगवणार नाही, तसं काही होणार नाही. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीचे कामे करायची, शेतीची तयारी मशागतीचे कामे करून घ्या. पावसाचं काम करतो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच माध्यमातून असे येईल की यावर्षी एल निनो उद्भवला. तुम्हाला सांगतो एल निनो असो या ला निनो असो, तुम्हाला याचा अर्थ काही समज येत नाही. जर तुम्हाला जर खरंच जर बघायचं झालं तर तुम्ही काय करा, आता मग हे एल निनो काय म्हणतात की एल निनो उद्भवला म्हणून यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज दक्षिण अमेरिकेमध्ये एक लिमा देश आहे, क्यूट आहे, तिथलं आत्ताचं तापमान बघा, म्हणजे आत्ताच ह्या टायमाला तिथं जवळपास काही ठिकाणी 18 अंश थंडी आहे, ते काही ठिकाणी 3 अंश आहे. म्हणजे तिकडं थंडी आहे आणि आपल्या इकडे ऊन आहे. आणि कसं असतं की तिथं जर थंडी असल्यामुळे तिथलं समुद्राचं पाणी थंड आहे, थंड असल्यामुळे काय होतं की त्यावर्षी ला निना असं उद्भवत आहे. आणि जिथं पाणी गरम होतं त्यावेळेस एल निनो असतं. तर तुम्हाला सांगतो याचा त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो भारतीय हवामान प्रणालीमध्ये आपल्या भारताच्या बाजूला जे समुद्र हिंद महासागर आहे तिथं तापमान कसं असतं त्याच्यावर अवलंबून असतं. तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, आतापर्यंत दरवर्षी मान्सून अंदमान बेटावर कधी येतो तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी तुम्ही लक्षात घ्या, कधी 21 मेला येतो, कधी 20 मेला येतो आणि कधी 22 मेला येतो. ही दरवर्षीची मान्सूनची अंदमान बेटावर येण्याची तारीख आहे. आणि तिथून 10 दिवसाला मग केरळला येतो. 21 मेला जर आला तर तिथून 10 दिवसाला म्हणजे 2 जूनला केरळला येतो आणि तिथून 8 दिवसात मग मुंबईला येतो. असा हे मान्सूनचा अवधी असतो. पण यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी बघा 15 मेच्या दरम्यान, म्हणजे 15 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान, 15 ते 20 मेच्या दरम्यान माझा तर अंदाज आहे 15 मेला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देईल. 15 मेला जर आला तर तिथून कंप्लीट 10-12 दिवसामध्ये 26-27ला